बदलापूर रेल्वे स्थानकावरती शिक्षक आमदार यांनी आज थेट भेट दिलेली आहे. त्यांच्यासोबत DRMचे देखील एक अधिकारी जे आहेत, ऑफिसर जे आहेत ते आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ईस्ट वेस्ट दोन्ही साईडला पार्किंग जी आहे त्याची व्यवस्था आपल्याला व्यवस्थितपणे बघायला मिळत नाही. अनेक वाहनं रस्त्यावरती लागलेली असतात. त्या संदर्भात महत्वाची चर्चा जी आहे ती काम 6 महिन्यामध्ये कंप्लीट झालं तर ती जागा मोकळी होऊन जाईल. ही जागा म्हणजे आपण हँडओव्हर केली डिपार्टमेंट रेल्वेचं त्यांच्यासाठी आणि राहणारा ही जी बिल्डिंग आहे त्यांच्यासाठी आपण 6 महिने. हे जे काम थांबलं हे कसलं काम आहे सर? ते आज चालू आहे. आज संडे त्यामुळे थोडे वर्कर्स पण ठीक आहे. पार्किंग संदर्भात जो विषय आहे तो मॅडम हे लवकरात लवकर काम कसं होईल ते बघा. लोकांच्या भावना आहेत, लोकांच्या तीव्र भावना आहेत. आणि दुसरी गोष्ट बघा, आता इथे ना ह्या ठिकाणी इथे मी बघतोय बाटल्या पडलेल्या दिसतात, कचराही फार जास्त आहे. स्वच्छतेवर काही करा मॅडम तुम्ही. पहिले रेल्वेची तुमच्या या भागाची स्वच्छता चांगली झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छतेवर लक्ष ठेवा, कारण स्वच्छता फार महत्वाची आहे. सगळी सर्वसामान्यांपासून सगळ्या प्रकारची लोक इथं प्रवास करत असतात आणि प्रवास करताना आपण बघा दुसऱ्या ठिकाणी गेलो, अरे वा किती छान आहे, स्वच्छ आहे. आणि आपल्या बदलापुरात जर स्वच्छता नसेल तर कोणी बोलणार ना. ऍज अ स्टेशन मास्टर म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे झालं पाहिजे. आता मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा हे सगळं क्लीनच दिसलं पाहिजे. म्हणजे मी येईन त्या दिवशी नाही पाहिजे, मी कधी पण विजिट करेन म्हणजे मला ते दिसणार ना, स्वच्छ दिसलं पाहिजे. कारण तुम्ही त्याकरता प्रयत्न करा. स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे. आणि या बाजूला आता जे काही काम चालू आहे तुम्ही म्हणता 6 महिन्यामध्ये होईल, चांगली गोष्ट. 6 महिन्याच्या अगोदर झालं तरी चांगलंच आहे, पण जेवढा लवकर होईल तेवढा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या बदलापूरच्या नागरिकांना चांगला दिलासा मिळेल. ज्या पटकन पटापट होत आहेत त्या गोष्टी मॅडम तुम्ही केल्याच पाहिजेत, असं माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे, सूचना आहेत. लवकरात लवकर ते काम संपून कसं रेल्वेवाल्यांना हँडओव्हर करून आपलं काम. आता समजा इकडे यायचं असेल तर हे लॉक असतं का? हे सर मटेरियल व्हेकल साठी आणि प्रवास नाही जर खुललं आणि समजा याला जर ओपन ठेवलं तर गाड्या डायरेक्ट दोन्ही बाजूनी बाईक. अच्छा, या ठिकाणी बाईक पार्किंग आहे का? ही पार्किंग आहे सर, रेल्वे पार्किंग आहे सर, ऑथराइज पार्किंग. रेल्वेची आहे का? किती भाडं असतं त्याचं सर हा? पहिल्या 2 तास माहिती नाही. कामाला अरे कामाला तर माहिती असतं पाहिजे भाडे किती आहे. कामाला रेल्वेच्या हिशोबाने घेतो का जास्त घेतो? किती टू व्हीलरची किती घेते दिवसाभराची? सर ओव्हर चार्जिंग नाही झाली. किती 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 मग मला माहिती तर पाहिजे ना. 2 तासाला सर, पहिल्या 2 तासाला 10 रुपये सर, 2 तास ते 6 तासामध्ये 15 रुपये, बरं. 6 ते 12 तास 20 रुपये दिवसभर आणि 12 तासाच्या नंतर असेल तर मग 30 रुपये. हे असं मिनिमम आहे. येस 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 30 रुपयापर्यंत. आणि Minimum रेल्वे- charge. हे रेल्वेच्या अनुसार आहे सर, रेल्वे जे ऍक्ट आहे त्याच्या अनुसारच हे रेट. ते आम्हाला ते समजून घ्यायचं, परत तिथे तक्रार नको, एक्स्ट्रा पैसे घेतात म्हणून. नाही, नाही, नाही. हा, बोला ना, Overcharging बोला. समस्या ही आहे सर की आता रेल्वेच्या नियमानुसार हे जे काय पार्किंग यांच्याकडून पैसे घेतात, पण तुम्ही बाजूला बघितलं तर बघा रिक्षांची लाईन लागलेली आहे. आता ही लाईन आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये आहे, त्यामुळे तीच जर इकडे शिफ्ट झाली आणि ह्यांनी जर हे पेएबल जे आहे हे बंद केलं, त्या रिक्षाने इकडे स्थान दिलं तर प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्यांना जागा मिळेल ना. यांचा मुद्दा रास्ता आहे, पण जे प्रवासी बाईक घेऊन येतात त्यांच्या व्हेकल पार्किंगचा सर मग पुन्हा आणखीन एक मुद्दा निर्माण होतोय. सर गर्दी कमी आहे, नाही तिकडे 500-600 बाईक्स असतात. मग एवढ्या माणसांचं सर मग ते येणार कसे? आणि एवढ्या रिक्षा अवेलेबल व्यवस्था दोन्ही मुद्दे इम्पॉर्टंट Yes, yes. प्रवाशाच्या व्हेकलला पार्किंग मिळावी, याला रिक्षा स्टँड सुद्धा जागा दिली पाहिजे. हे त्यांनी बघा ना कुठे गेला सचिन, त्यांनी त्याच्यामध्ये रिक्षा स्टँडचं प्रावधान दिलेलं आहे, त्यांनी प्रॉपरली केले. पण त्याला कसं सर थोडासा वेळ लागेल. यांची जेवढी एवढी कामं चालू आहेत ना इथे, त्या गोष्टीमुळे यांना 1-2 वर्ष जातील की बाबा तेवढं. ही बाहेरची जी लाईन आहे ही पार्किंगची, टू व्हीलरची, हे बंद करा. एकदा रिक्षा या साईडला शिफ्ट करा ना. याचे पैसे आपण घेत नाही. त्यांची जागा हा जो झाड आहे इथून आतमध्ये, ती जागेमध्ये 1ही रुपये हे लोक घेत नाही नाही. नाही घेत ना. तर सरळ सरळ तुम्ही काय करा, तुमच्या मते तुम्ही आरपीएफच्या चलन बनवतात. महाराष्ट्र पोलीस फाईन मारून जातात, डेली फाईन मारतात, पण तरी पण सर ऐका एक मिनिट डायरेक्ट हे बघा, आपण फाईन लावण्याच्या अगोदर 2 दिवस त्यांना इथे सूचना देण्यासाठी प्रयत्न करा. लोकांना सूचना द्या की बाबा इथे बाईक लावू नका, तिथे बोर्ड लावा. अवेअरनेस, कारण उगाच कसं बघ कोणाला आपल्याला त्रास द्यायचा नाही. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही त्या ज्या रस्त्यावरच्या बाईक लागल्या आहेत तिथे तुम्ही फलक लावा की बाबा या ठिकाणी रस्त्यावरती बाईक लावू नये, आणि जर बाईक लावली तर आपल्याला दंड लागेल. म्हणजे ते आतमध्ये तर लावतील किंवा अन्य ठिकाणी कुठे लागतील, त्यांनाही त्रास व्हायला नको. कारण आता त्यांना सध्या ते माहिती नाहीये, त्यांना आपण सांगितलं गेलं पाहिजे मॅडम. म्हणजे आपण माझं तर म्हणणं की कोणाला त्रास नको, त्या लोकांना अवेअरनेस करा, सगळ्यांना सूचना द्या आणि त्यानंतर कारवाई करा.
माझं असं म्हणणं आहे की बदलापूरला टोटल बाईक पार्किंगचे 2 का 3 स्टँड आहेत, रिक्षाचे पण 2 का 3 स्टँड आहेत. जर ह्या लोकांनी एक कॉमन पार्किंग स्टँड ठेवला, एक कॉमन पार्किंग ठेवला बाईकसाठी आणि एक कॉमन रिक्षा स्टँड ठेवला तर प्रश्न सुटू शकतो. म्हणजे जागा ते आपल्याला करायचंच आहे, पण यांचं आता एक कन्स्ट्रक्शन वर्क आहे की नाही, ते कन्स्ट्रक्शन वर्क झाल्याशिवाय मला असं वाटतं की इथं त्याचा पर्याय मिळणार नाही. तुम्हाला पर्याय आहे का सध्या मॅडम इथे? असेल तर मग त्याप्रमाणे प्रयोजन करा. म्हणजे आमची मागणी तीच आहे की तात्काळ याच्यावर सोल्युशन झालं पाहिजे. पण इथलं कन्स्ट्रक्शन वर्क जर पटापट ज्या बिल्डिंग्स वगैरे झाल्या तर मटेरियल टाकायला वगैरे पण जागा जास्त आहे. कॉमन बाईक त्याच्यानंतर पार्किंग एक आणि सूचना म्हणजे मी पण एक सूचित केलेलं आहे की आपल्याला मल्टी स्टोरी पार्किंग इथे अवेलेबल करून मिळाली तर इथेच मल्टी स्टोरी जर मिळाली तर आपल्या बऱ्यापैकी मग त्याची व्यवस्था नाही का इथं आपल्याकडे? मल्टी स्टोरी पार्किंग सचिनजी मल्टी स्टोरी पार्किंगची व्यवस्था नाहीये आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. आता नागरिकांना जिथे जागा मिळेल तिथे ते लावून ड्युटीवर निघतात, पण जागा जर उपलब्ध झाली तर ते त्याच ठिकाणी मोठं तळ काहीतरी तयार करतायत ना तुम्ही? नसेल तर आम्ही सचिन सर, मेरी डिमांड रहेगी, हम सब लोगों की डिमांड रहेगी कि फ्लोर पार्किंग बहुत इंपॉर्टेंट है और फ्लोर पार्किंग में जगह भी कम रहेगा. बरं है कि नहीं? जे देखो ऊपर नीचे 4-5 फ्लोर अगर बना दिए तो आराम से काम होता है ना, तो उसका प्रयोजन करो. वो आप अभी मेरे इसमें आज अपना ये जो दौरा है इसमें आप लिखो कि ये डिमांड है. ओके, चला पुढे या. बरोबर आहे. खूप महत्वाच्या समस्या आहेत आणि एवढ्या महत्वपूर्ण समस्या डायरेक्टली हा खूप महत्वाचा मुद्दा घेतलाय, कारण आपण बघतो की सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी याच्यामुळे होते, परंतु नागरिक त्रस्त झाले, त्यांना गाड्या लावायलाच जागा नाहीये, ते अक्षरशः गाड्या लावतील कुठे? प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्याची परिस्थिती येते आणि मग नागरिकांच्या या समस्यांच्या मागणीचा विचार करता पूर्वी रिक्षा स्टँड पुढेच होतं ना. पुढेच होतं, सर. मग आता प्रॉब्लेम काय? यांना वेळोवेळी सूचना दिल्या की तुम्ही डिसिप्लिन फॉलो करा. एक रो मध्ये तुम्ही या. पॅसेंजर्सना जे पॅसेंजर वॉकिंग पॅसेंजर्स आहेत त्यांना तुम्ही एक्झिटला प्लेस ठेवा आणि तुम्ही प्लेस सोडून तुम्ही त्यांना प्लेस दिला होता की नॉमिनेटेड प्लेस पासून तुम्ही जा. रिक्षावाले जे आहेत ते ऐकत नाही ना सांगून. आणि कसं युनियनचा 2 ठिकाणी माणूस उभा असतो, तसं इथे पण आम्ही सांगतो ना, एक काम करूया आपण, एक इथे काम करूया. त्यांचा माणूस ठेवा युनियनचा. आम्ही त्यांना पैसे पे करायला तयार आहेत रिक्षावाले. तुम्ही रान टू लाईन करा ना. जर तिकडे 2 ठिकाणी माणसं उभी आहेत युनियनची तर इथे पण उभा करा. आम्ही देतो ना, जे काय 15-20 रुपयाचं कलेक्शन आहे. युनियनच्या बरोबर एक बैठक लावूया. मी खूप बोललो आता. कोणाशी? अध्यक्षाशी बोललो. नाही, नाही, अध्यक्ष जसं खाली नाही, मी म्हणतोय की तुमच्या अध्यक्षांना घेऊन आपण एक बैठक लावू आणि आपण त्यातलं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करूया. जर शिस्तीमध्ये जर आपल्याच लोकांना त्रास होतो आणि शेवटी पॅसेंजर कोणाला मिळतात रिक्षात आणि पुन्हा त्यांना आपलाच जर त्रास झाला तर प्रॉब्लेम होईल. तर आपण काय करूया, त्याच्यावर एक बैठक लावूया. पुढच्या रविवारी वगैरे आपण एक बैठक लावूया. दोन्ही अध्यक्षांना आपण बोलून घेऊ आणि याच्यात मध्यस्थी मार्ग काढू. मॅडमकडेच येऊ पाहिजे, तिथेच बसून आपण सॉल्व्ह करू. मॅडम बरोबर आणि आमच्या अध्यक्ष बरोबर 4-5 मीटिंग झाल्या. आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातात. आश्वासन मागे काही नाही. मी आहे ना, आता मी हातात घेतलं दादा काम. केलं पण मला जसं होतं नाही म्हणजे रिक्षावाले असतात. नाही, लगेच असतं. काही रिक्षावाल्यांचाही प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही पण सगळ्यांनी जर एकत्रित जर सगळ्यांना समजावून सांगितलं तर हा मार्ग निघू शकतो. त्यासाठी काय बाबा आपल्याला बॅरिगेट्स वगैरे लावता येते का, ते पण आपण बघूया. बरोबर की नाही? मग त्यासाठी आपण प्रयोजन काय करता येईल यासाठी आपल्याला बैठक घ्यावी लागेल. मॅडम आपण एक बैठक घेऊ याच्या संदर्भात. आता या 2-3 दिवसात बघूया. आता उद्या परवा मला काही वेळ मिळत नाही, पण पुढच्या सॅटर्डे संडेला आपण एक बैठक लावूया आणि त्या बैठकीतून हा पण विषय रिक्षा स्टँडचा इथला आपण सॉल्व्ह करूया. ओके. रिक्षावाल्यांचं जे वागणं आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यामध्ये थोडा बदल करा. प्रवाशांना पण थोडी इज्जत द्या. आपण सगळे एकमेकांच्या सहकार्यासाठी आहे. आणि त्या तिथे जे प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे अक्षरशः त्याच्यातच रिक्षा लावतात आणि तिथेच ओरडतात. तो रस्ताच बंद होतो. पहिले होत होता, आता अध्यक्ष चेंज झालाय ना, खाली पूर्ण ट्रॅफिक होत नाही. पूर्ण धावाचे परत पूर्ण क्लिअर असतं. आपण सगळ्या रिक्षावाल्या ड्रायव्हरची एक बैठक लावू. सगळ्यांची पहिले प्रॉब्लेम होत होता पण आता नाहीये. खाली पुढे आपण लावू बैठक. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. त्याच्यावरती ना एकच हे आहे की इथे एक आरटीओला जर उभे राहिले आणि त्यांनी जर प्रत्येकाचा हे केलं की बा कुठले इलिगल रिक्षावाले आहेत, कुठले बेकायदेशीर रिक्षावाले आहेत, त्याच्यावरती त्यांनी एक थोडे विचार जो आहे तो सध्या आता केला जातोय. महत्वपूर्ण परिसर मध्ये सध्या आपण आलोय आणि
रस्ता बनवायला काय अडचण सध्या आपल्याला? रस्ता बनवायला आपल्याला ट्रॅफिक डिपार्टमेंट कडनं परवानगी पाहिजे आहे. 22 नोव्हेंबर पासून टीम रेल्वे रेडी आहे सगळं. आनंदाजी हो आनंदाजी सीपी सरांकडे पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे. मी बोलतो ना आज. मी कोणाशी बोलू? ह्या रस्त्यावर संदर्भात कोणाशी बोलू? डीसीपी ऑफिसची परमिशन. डीसीपी साहेबांशी आपल्याला हा विषय लगेच बोलायचा आहे रस्त्याच्या संदर्भात. हे रस्ता खड्डे भरपूर आहेत, सगळं आहे. पुन्हा त्याच्यावर हा जरा ट्रॅफिक विभागाची परवानगी पाहिजे. मला आठवण करा, मग आपण त्यांच्याशी बोलू. केलेलं आहे रेल्वे विभागामार्फत की आम्हाला परवानगी देण्यात यावी. टीम रेल्वे 22 नोव्हेंबर पासून रेडी आहे, पण आम्हाला परवानगी मिळाली, त्याच्यामुळे हा रस्ता इथं संरक्षण भिंतीची पण गरज आहे. या बाजूला हे नगरपालिकेला एक पत्र द्यावं लागेल आपल्याला. ही नगरपालिका करू शकते का आपणच करणार संरक्षण भिंत? ही ऍक्च्युअल आता ही हद्द कोणाची त्याच्याप्रमाणे मग ते ठरवावं लागेल. संरक्षण भिंतीचं तर आपल्याला तिथे काय कन्स्ट्रक्शन करतात, कारण हे डोंगर फोडायचं नाही, पण त्याला किमान संरक्षण भिंत होणार आहे. हे पावसाळ्यात नाही तात्पुरतं काहीतरी सेफ्टी केलं पाहिजे. तो घसरू शकतो, हे झाडे कोसळू शकतात. पावसाळ्यामध्ये एखाद्याला इथं काही डोक्यात वगैरे लागलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे पण बघितलं गेलं. आपलं पॉईंट नोट करा आपल्या याच्यामध्ये हा, की इथली जी संरक्षण भिंत ती पण केली गेली. हे जुनं काय मॅडम? हे जुनं जे आहे की नाही ते बद्दल कोणी राहत नाही ना? राहतात? अरे बापरे, फार कठीण अवस्था आहे याच्यामध्ये. हे तर फार जुनं दिसतंय. मला तर जुनं म्हणजे पूर्वीच्या काळात 30-40 वर्षापूर्वीच आहे का? असू शकतं असं वाटत बहुतेक, अंदाज आहे. सरळ घ्या. लक्षात द्या, तुम्हीच फोन करा ट्रॅफिक वाल्यांना, उचलायला लावा. एकदा दोनदा तीनदा उचलला तर हे लागणार नाही. या कोणाच्या गाड्या आहेत? मध्यंतरी टोईंग व्हॅन चालू या होत्या अशा ना, तेव्हा ज्या हे रस्ते मोकळे होते. नाही, इथे हे विदाऊट पार्किंग लावले. हे आता आपण बोर्ड लावले ना मॅडम, इथे बोर्ड लावले तर लोकांना लक्षात येईल की बुवा याला पर्याय व्यवस्था कुठं आहे का? हा, पर्यायी जागा. तेच माझं तेच म्हणणे, कोणाला त्रास नको, पर्यायी जागा द्या. पर्यायी जागा दिली ना तर लोक त्या ठिकाणी लावतील. म्हणजे पर्यायी जागेची व्यवस्था. रिक्षा पण या ठिकाणी लावण्याचा विषय जर सुटला बॅरेगेट लावण्याचा. खूप महत्वपूर्ण विषयांवरती सध्या चर्चा सुरू आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. आज एक तास आरामात झालाय आणि अतिशय सगळ्याच महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा जी आहे ती बघायला मिळाली. संयुक्त भारत पक्ष यांनी बदलापूर रेल्वे स्थानकालगत जे आहे उपोषण केलं की ज्या काही समस्या असतील त्या सुटल्या पाहिजे. आणि त्यानंतर शिक्षक आमदार यांनी दखल घेत डीआरएमचे एक अधिकारी जे आहेत आज या ठिकाणी आलेले आहेत. पाहणी सध्या सुरू आहे. बरोबर, बॅरेगेट्स लावून त्याच्या आतमध्ये रिक्षा ठेवली तर चालेल ना? त्यामुळे या बाजूला कोणी येणारच नाही. मग असं काहीतरी करूया ना. ते कोण करू शकते? म्हणजे तुमचं रेल्वेच करू शकते की नगरपालिका करू शकते का कोण करू शकते? कारण हद्द रेल्वेची तर कोण करेल याची मी पण जरा माहिती घेते. पॉईंट नोट करून घ्या की रिक्षावाल्यांसाठी आपण जर बॅरेगेट्स लावल्या, त्या बॅरेगेट्सच्या आतमध्ये रिक्षा ठेवल्या तर पब्लिकलाही त्रास होणार नाही, कोणाला त्रास होणार. म्हणजे रिक्षावाले पण शिस्तीत राहतील. बरोबर आहे की नाही? लोकांना आपण शिस्त लावायला गेलो तर काहीतरी पर्याय पण ठेवला पाहिजे. तो पर्याय जर आपण ठेवला तर निश्चितपणे काहीतरी होऊ शकतंय. बस ठीक आहे, धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्यात. जाणार आहेत. झालं का? स्वच्छतागृह खूप मोठी समस्या आहे, ती बघतोय आपण. विश्लेषित करून टाका त्याला. नाही मग ते तर जाईल, पण कामाचं आहे ते. ते जे 2 टप्पे आहेत ना, आपल्या स्टेशनचा जो कचरा आहे तो तिथून आणि याच्यामध्ये तो टाकतात. आम्ही इथे ठेवतो. मी महानगरपालिका सकाळी तो इथून घेऊन जातो. उचलून नव्हतं. पण जे त्या कामाचं साईडला ठेवला तर तिकडचे लोक हे बोलतात आणि मग त्याच्यासाठी तो आपण इथे कोपऱ्यामध्ये पण ते की त्यांची गाडी आली की तो त्यांना घेण्यासाठी पाण्याची जी टाकी वगैरे जी आहे त्याचा काय उपयोग आहे का? पाणी टाकीचा काय उपयोग नाही. नसेल तर तिला पण देऊन टाका भंगारमध्ये, तिला काढून टाका, ठेवू नका. म्हणजे कसं होईल, बिना कामाचं सामान नका पडून देऊ.
स्वच्छतेवर तुम्ही महत्व लक्ष दिलं ना मॅडम, या छोट्या छोट्या गोष्टी याला काही जास्त लागत नाहीत. तुम्ही नुसती ऑर्डर दिली तरी हे ताबडतोब निघून जाईल. या बाजूला जो हा तराफा आहे त्याचं काहीच काम नाही, तो हटवला पाहिजे. आता आम्ही त्या दिवसापासून तुम्हाला म्हणतोय की ह्या गोष्टी गंभीर आहे, लोक अडखडतात पडतात, पाण्याची टाकी आहे, हे तुटकं गाडी आहे, हा तराफा आहे, हे हटलं पाहिजे ना. सचिन जी ये देखो, इधर आओ इधर आओ. सचिन जी थोड़ा आगे आ जाइए. ये देखो, ये देखिए, ये अपना काम का कुछ नहीं है, तो एक तो इधर रखो, नहीं तो फिर क्योंकि इधर लोग आते जाते हैं. देखो रास्ता है. ये जो पीवे का ट्रैक का मटेरियल है सर, नहीं ठीक है ना, साइड में रखो, क्योंकि क्या है कोई गिर गया, किसी के पैर में लग गया, ज्यादा भीड़ भी होता है. वो देखिए, वो लोखंड का है क्या, कुछ लकड़ी का है. लवकरात लवकर आहे ना इथं क्लिनिंगचं काम होणार आहे. लवकरात लवकर ते होणार. लवकरात करून फायदा नाही ना, वेळेवर करा ते. आणि 15 दिवस महिना दिवस नको, हे तात्काळ झालं पाहिजे मॅडम. मला वाटतं याला काही जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही ताबडतोब हे करू शकता. हे काय तुम्ही आता बोललात तर 2 मिनिटात उचलून तुमच्याकडे कामगार असतीलच ना, करून घेते ताबडतोब करा, क्लीन करा. मी संध्याकाळी परत एक फेरी मारला येतो. जस्ट मला हा रस्ता क्लिअर दिसेल. स्वच्छतागृहाकडे जाऊ. पुन्हा एक महत्वपूर्ण विषय तो म्हणजे स्वच्छतागृह आता या ठिकाणी देखील बघितले जात आहे की नेमकं काय अवस्था आहे ते. स्वच्छताच नाही मॅडम, ऐकलं का? स्वच्छता अजिबात नाही. हा हो, हे क्लीनच असावं कुठल्याही प्रतिभा. आता इथं माझ्या पायाला लागला तरी पडलो असतो. म्हणजे हे थोडस हे क्लीन करून घेतलं गेलं पाहिजे. आपल्या माणसांना तुम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या सफाईच्या संदर्भात, की मला अजिबात तुम्ही माणसं नेमून दिली असतील ना प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या साईडला कोणी काय करावं, त्यांना सूचना द्या. लेखी नोटीस, लेखी नोटीस करा, नोटीसच काढा त्यांना की हे तुझी जबाबदारी, हे झालं पाहिजे. अच्छा, महिला स्वच्छतागृह आहे का ते? काय अडचण आहे का, या बघूया. तिथपर्यंत आपण बाहेरच्या बाहेर जाऊया. हे बघा त्यांचे पैसे पडले, यांना पैसे बंद केले होते तरी पण पैसे घेतात अजून पण. महिलांना 5 रुपये चुकवावे लागतात. हे कोण आहेत मॅडम? हे केअरटेकर आहेत, त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग ते पण लोकांकडे पैसे कशाला काय घेतात? उपयोग आहे? आता सुद्धा पैसे घेतात. टॉयलेट 5 रुपये कशासाठी? की यहाँ पैसा नहीं लेना है. मला एक सांगा की मॅडम इथं टॉयलेट 5 रुपये कोणी लिहिलं ते? क्यों लिखा है? उसको मिटाने बोला था पैसा. आपको स्ट्रिक्टली वार्निंग किया था. बात कीजिए योगेश से, ये उसको कंप्लीट स्ट्रिक्टली वार्न किया है, यहाँ पैसा नहीं लेना. मैं आपके पास 24 घंटा नहीं बैठ सकती हूँ. मैंने इंस्ट्रक्शन दिए तो आपको ये अलाउड है क्या? इसको तुरंत मिटा दो. हे पुसून टाका लगेच. बात किया ना मैंने योगेश से. ठीक आहे. तुम्हाला कोणी सांगितलं इथे थांबायला? मॅडम आपको किसने बोला यहाँ पे रुकने के या लिए? केअरटेकर मध्ये चालना जे ऑफिस त्यांना साफसफाईसाठी आपण ह्यांना काढलं. की युरायनल साठी 5 रुपये स्त्रियांना आकारले जातात, पुरुष फ्री मध्ये करतात. हा काय प्रकार? हे आजच्या आज बंद झालं पाहिजे. स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलं होतं तर मला 24 तास. रात्री परत येऊन तो कोणीतरी काढला. नाही बघा आता मॅडम हे स्पीकर काढला जाऊ द्या, पण तुम्ही ते दिलं पाहिजे ना, त्यांनी त्यांनी फ्री केलं पाहिजे ना. मग इथे आता आजच्या आज एक मिनिट मी बोलतो ना. मी आता तुम्हाला मॅडम सूचना सांगतो की इथे ताबडतोब बोर्ड द्या की रेल्वेचं स्वच्छतागृह आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये, असा बोर्ड ताबडतोब कोणाला तरी लावायला सांगा. ताबडतोब लावायला सांगा. आणि या महिला तुम्ही रेल्वेच्या आहेत का, प्रायव्हेट आहेत का पुढे? आता याच्या पुढे पैसे कोणाकडे घ्यायचे नाहीयेत, नाहीतर मग तुमच्यावर पोलीस केस करून टाकेन मी. बरोबर? कोणत्याही महिलेला त्रास होता कामा नये. हे रेल्वेचं आहे की नाही? रेल्वे जबाबदारी आहे स्वच्छतागृहाला स्वच्छ ठेवणं. बरोबर? त्यांची माणसं आहेत. तुम्ही हे करायचं नाही याच्या पुढे. आज मी पाहिलं म्हणून तुम्हाला आज सोडतो आम्ही, पण यापुढे असं होता कामा नये. बरोबर? चला, जेंट्सच्या टॉयलेटचं काय असतं तिकडे पुढे बघूया. मैंने बोला उसको बोलना चाहिए. पगार मागतायत, पगार करतो. ही जबाबदारी. लॉक लगा हुआ रहता है. सुबह लेडीज बेचारी फर्स्ट क्लास से यहाँ तक आती हैं, कुछ ना कुछ तो प्रॉब्लम रहता ही है. ताबडतोब सूचना द्या. फोटो काढून घ्या त्याचा. सांगतात स्वच्छतागृहासाठी पैसे घेतले जातात, पण इथपर्यंत दुर्गंधी येते आहे. भयंकर प्रकार आहे. वही तो देखना है की जगह नहीं है. हे बघा, हे आता सामान ठेवलेलं आहे सगळं या ठिकाणी. तिकडनं सुविधा आहे, इकडे मटेरियल आहे, इथून आपण असं पण अलाउड करत नाही.
इथे हा मटेरियल आहे, त्यांना एफओबी बांधायचं आहे. अच्छा. मटेरियल आलंय आपलं, त्याच्यामुळे इथून जागा नाहीये. बाहेरून रस्ता आहे. ओके. हे बघ इथे पण मॅडम लिहिलंय. हे बघा नाही असो, मला काय म्हणायचंय, जरी तुम्ही घेत नसाल मॅडम तरी इथे ताबडतोब मिटवून टाक. हा बस नाही स्टिकर नाही, पहिले काय करा, याला एक तर तुम्ही कलर मारून टाका किंवा ते खोडून काढा. हे आजच्यात झालं पाहिजे. कुठेही असं यायला नको की 5 रुपये. आता लोकांना माहित नसतं, बरं आहे की नाही. इथे एखादा मला माहिती आहे या टॉयलेटच्या बाहेर काय म्हणतात, अरे पैसा दे दो, असं होताच कामा नये. तू पैसे ले रहा है क्या? 5 रुपये इंस्ट्रक्शन दिया है. नहीं सुनो 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 सुनो, वो पापा से पूछो, पापा ने मुझको बताया इसके लिए. कौन है पापा? बुलाओ. कौन? हाँ? पापा को बुलाओ. नहीं पापा भी बाहर गए हैं जरूर. कितना पैसा लेते हो? 5 रुपये. सर महत्वाचं म्हणजे तो पापा ने बोला पैसा लेने के लिए, नहीं ना, फिर क्यों लेते हो? इधर मम्मी पापा से तुम यहाँ से निकलो, चलो ठीक है, चल जल्दी निकाल, जा रहे जा रहे. जाओ यहाँ से. करो. और इधर रुकने का नहीं, किसी से पैसा मांगा तो ध्यान में रखो. सर दुसरी अजिबात इथे दिसता कामा नये. मॅडम तुमच्यावर बोट येत आहे, तुम्ही ताबडतोब याची काळजी घ्या. कुठल्याही परिस्थिती बघा, स्ट्रिक्टच करा. नाही स्ट्रिक्ट नाही, आता तुमचं लक्ष नाही मॅडम याच्यावरती, याचा अर्थ मी 24 तास इथे नाही नसू द्या. पण एक मिनिट सर, आपण तुम्ही आता प्रमुख आहात, बरोबर आहे की नाही. प्रमुख आहे तर तुमचं काम आहे की पहिले हे मिटवणं आणि या ठिकाणी बोर्ड लिहिणं की या ठिकाणी कोणी पैसे देऊ नयेत. बरोबर, रेल्वेचं फ्री युनिवर्सल सिस्टीम या ठिकाणी आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथे कोणी पैसे देऊ नये असं बोर्ड आजच्या आज लागला पाहिजे. मी कदाचित संध्याकाळी बघायला येतो इथे. हे हँडिकॅप लोकांचं स्वच्छतागृह आहे. लॉक केलं का बघा बाजू? का लॉक केलं? का लॉक केलं? का लॉक केलंय? हा काय प्रकार आहे? नाही, ते तोडून टाका. नाही मॅडम हे तोडून टाका. बघा मी आता संयमी आहे, मी शिक्षक असल्यामुळे मी संयमी. माझ्या जागी दुसरे कार्यकर्ते असते ते एवढ्याला तोडफोड केली असती. ते होता कामा नये. जेव्हा आली मॅडम चावी मागून द्या. मी पुन्हा संध्याकाळी या ठिकाणी 5 वाजता फेरी मारतो. मला हे टॉयलेट सगळे ओपन दिसले गेले पाहिजेत. आपण तात्काळ हे केले गेले पाहिजे. मी आता याच्यावर काय बोलत नाहीत, पण मॅडम एक तुम्हाला संधी देतो की तुम्ही सुधारणा करून घ्यायचं. बोललो कुठं टॉयलेटमध्ये? होय. येस येस येस. पाण्याचा पण प्रॉब्लेम भरपूर आहे आतमध्ये. पहिली माझी डिमांड मी सकाळी आल्यापासून तेच सांगतो की टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे. आपल्याकडे माणूस आहे ना इथे, ते कॉन्ट्रॅक्टरचं असतं ना त्यांचं. कॉन्ट्रॅक्टरचा नाही असू द्या, कोणी कॉन्ट्रॅक्टरचा माणूस जरी असला तरी त्याची जबाबदारी आहे. एक सेकंड, टॉयलेट स्वच्छ असलेच पाहिजे. दिवसातून किती वेळ त्याला आपण साफ करायला सांगता? रेग्युलर करतो 5 ते 6. रेग्युलर त्यांनी केलंच पाहिजे. त्याच्यात पावडर टाकली पाहिजे, त्याच्यामध्ये त्या गोळ्या वगैरे तुम्ही सांगितलेत का त्या टाकल्या गेल्या पाहिजेत. मी आज बघणार आहे कुठल्याही परिस्थितीत बघा. 3.5 लाख प्रवाशांसाठी 1, 2, 3 नंबर 3 प्लॅटफॉर्म आहे, त्यापैकी फक्त 3 नंबरवर एकमेव टॉयलेट आहे. अच्छा, नाही, आता आपण त्याविषयी ती डिमांड केली आहे की प्रत्येक याच्यावर टॉयलेट असलं पाहिजे. आपण तुमच्याकडे सचिन सर टॉयलेट का तो बंदोबस्त हर एक पर देखो, मैंने हम लोगों ने बोला है, बराबर. आप लोगों को बताया कि टॉयलेट होना ही चाहिए. हाँ हाँ नाही आता मॅडम आपण काय सोल्युशन काढलंय, एक मिनिट जरा बाकीचे आहे का, आपण काय सोल्युशन काढलंय की ई टॉयलेट तात्पुरतं तुम्ही फास्ट मध्ये बसलो. दोन्ही टॉयलेट आपल्याला नगरपालिकेने दिले. करतात महिलांना. आता त्याचं काम आपलं चालू आहे. बोलतो त्या टॉयलेट बाबतीत बोललोय. आनंदाजी ही एक आठवण लिहून ठेवायला सांगा की त्या बाजूला टॉयलेटच्या बाबतीत आता बोललोय की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक टॉयलेटचा बंदोबस्त करून द्या असं आपण सीओ साहेबांना. नाही मी आता बोलू, मला आठवण करा, मी सीओ साहेबांशी लगेच बोलून घेणार आहे. मॅडम तुमचं काम तुमचं टॉयलेटचं चालू आहे, पण तोपर्यंत काय, दररोज जेवढे प्रवासी येतात तोपर्यंतचा तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार? नाही काम होणार, पण त्याच्या आधी तात्पुरते तर लावा. आता तात्पुरता पर्याय ही टॉयलेट साहेब आपण त्या दिवशी तात्पुरता पर्याय आपण त्यांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं की प्लॅटफॉर्मवरती जागा सध्या अवेलेबल आहेत, म्हणून आपण त्यांना काय बोलू की प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती लेडीजसाठी एक आणि जेंट्ससाठी एक वेगळं टॉयलेट असलं पाहिजे. बरोबर, ही मागणी आपण केली आहे. आता आपण सीओ साहेबांशी मी बोलतो त्यांना की प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती टॉयलेटची बंदोबस्त करून द्या, म्हणजे कोणालाही पुन्हा टॉयलेटसाठी इकडून तिकडे क्रॉसिंग करून उडी मारून जाता कामा नये. काही लोक उड्या मारून सुद्धा टॉयलेट जातात. हा मुद्दा घ्या, मध्ये काय आहे नेमकं, टॉयलेट आहे का, कुलूप का लावते, नक्की टॉयलेट आहे का, उघडं आहे का? नाही मी पुन्हा येतो ना. वडील नाही हमेशा बंद असतो ते. अरे मैंने मैं इधर आता है रोज, मैं हमेशा बंद रहता हूँ. बोलून घ्या याला चाबी. हा या
हा मुद्दा उघडकीस आलाच नसता जर या ठिकाणी आज शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली नसती. इथे चावी लावून ठेवलंय पण मध्ये टॉयलेट आहे काय आहे मध्ये काही गैरप्रकार झाला कोणी बंद असलं काही पण होऊ शकतं इथे. खूप भयंकर प्रकार आहे. सोडलं चालेल का मॅडम? आणि रेल्वेच्या हद्दीमध्ये जर असा प्रकार होत असेल आणि काही पण असू शकतं मध्ये म्हणजे किती भयंकर प्रकार आहे हा. आणि का लावून ठेवलंय ते सुद्धा काही सांगण्यात येत नाहीये. कोणालाच माहित नाही कुलूप का लावलंय. याच्याकडे चाबी आहे. काहीतरी सामान असावं असं वाटतंय मला 100%. काय होतंय? चोऱ्या होतात. तुम्हाला धक्का मारलं मोबाईल माझा डिस्प्ले गेला आता खोटा ही पण गोष्ट फार महत्वाची आहे. ते बंद आहेत. जे टॉयलेट आहेत ते बंद आहेत आणि ही टॉयलेट बांधले जात आहेत. मग हे टॉयलेट का नाही उघड केलं? टॉयलेटमध्ये जागा आहे, सगळं का आहे. एक सामान तातडीने काढून टाका मॅडम. काही प्रॉब्लेम नाही. ते ताबडतोब करायला लावा. हे सामान कोणाचं आहे? या महिलांचं दिसतं सामान. हे ताबडतोब हटवा. त्यांना सांगा. स्वतःसाठी यांनी ती रूम बनवलेली आहे जी हे टॉयलेटचा वापर होतोय, पाणी दिसतंय खाली, पण हे स्वच्छता नाही या ठिकाणी मॅडम. हे एकदम बेकार आहे. नाही बघा, हे झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. हे मला दिसताच कामा नाही. मी संध्याकाळी पुन्हा येणार बघायला, कधी पण येणार मी बघायला. मला हे सगळे टॉयलेटचं इथले बोर्ड लागले दिसले पाहिजेत, पैशाचा बोर्ड फोडला पाहिजे वगैरे, टॉयलेट चकाचक दिसले पाहिजेत. जेवढे काही प्लॅटफॉर्मवर टॉयलेट आहेत ते सगळे मला चकाचक दिसले पाहिजे. महत्वाचे विषय जे आहेत ते आज घेतले गेलेले आहेत. म्हणजे अक्षरशः ह्या सगळ्या विषयांवरती यापूर्वी चर्चा व्हायला पाहिजे होती, पण आज कुठेतरी ऍक्शन मोडवरती आपल्याला शिक्षक आमदार बघायला मिळत आहेत. मग यापूर्वी या कुठल्याच गोष्टींवरती चर्चा का झाली नाही? आज आपण ठिकठिकाणी बघतोय की ई टॉयलेट लावण्यात आलेले आहेत, पण जे टॉयलेट आहेत ते स्वच्छ नाहीयेत आणि नंतर ई टॉयलेटवर खर्च केला जातो. पण बंद करून ठेवलेत ना ते. हा बंद नाही. ही टॉयलेटची व्यवस्थाच अजून नाही. आम्ही लावू, आमचं काम चालू आहे, ते पूर्ण होईल. ते काम पूर्ण होईपर्यंत लोकांनी काय कुचंबना सहन करत राहायची हा प्रश्न आहे. आणि धक्का मारून त्याला लुटले जातं. रोज असा प्रकार या प्लॅटफॉर्मवर होतो. जरा लक्ष ठेवा. आपली सगळी माणसं किती लोक आहेत आपल्याकडे साहेब? सुधार साहेब, आपल्याकडे सर एका शिपला 7-8 लोक असतात सर. 7-8 लोक असतात ना. प्रत्येक प्लॅटफॉर्मला एक माणूस येस असतो सर. थोडं त्याला ग्रस्त घालायला सांगा की कुठे असा प्रकार होत असेल त्याला सोडू नका. बरोबर, कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. सापडलं त्याला बिलकुल सोडायचं नाही. सर आणि हे अट्टल लोक असतात, यांनी खूप गुन्हे केलेले असतात आणि फार सफाईदारपणे ते काम करत असतात. तर ह्याच्यावर साहेब आपलं लक्ष असलं पाहिजे. सर अजून एक विनंती, आपले जे सुरक्षा कर्मचारी आहेत हे रील बघत असतात. आम्हाला व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही तर आम्ही तुम्हाला तोही पुरावा दिला असता, पण रील बघत असतात. त्यांना सांगा की रील नका. ही फार गंभीर बाब आहे. जर का एखादा सुरक्षा रक्षक मोबाईलवरती जर का रील पाहत असेल तर त्याला सस्पेंड करा. तुम्ही मला असा व्हिडिओ द्या, मी मागणी करतो त्याला सस्पेंड करण्याची. मॅडम, ही गोष्ट फार म्हणजे फार महत्वाची आहे. कारण त्याचं कामच आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सुद्धा तिथे महिला रक्षक होती आणि ती तिच्याच कामात व्यस्त होती. तिला फार काही गंभीर नव्हती. तो व्हिडिओ बघा, तिच्या मुवमेंट बघा, तुम्हाला कळेल की ही किती केअरलेस आहे. आणि बघा, प्रत्येकाच्या जीविताचा प्रश्न आहे. नुसतं मी चोरीच नाही तर कुणीतरी गाडी पकडताना पाय घसरतो. आपल्याकडे ऑलरेडी अपघात झाले आहेत. आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. आणि वारंवार बदलापूर हे रेल्वेच्या बाबतीत चर्चेत यायला लागले मॅडम. म्हणून माझी विनंती आहे की इथल्या ज्या व्यवस्था असतील, सुरक्षेच्या व्यवस्था असतील, त्या आपण करा. सीसीटीव्ही कैमरे कुठे कमी पड़े असतील, सचिन सर देख लो. यहाँ पे चाहिए 1 महीने के अंदर जो अपने को लगाना है फैसिलिटी वो करवा के दे दो. और स्वच्छता वगैरह को आज के आज होना चाहिए. ये डीआरएम साहब को बोल देना. इसके लिए हम लोग कुछ नहीं कमिटमेंट करेंगे. चला सर, अजून एक छोटासा चालू बोला. त्या मुद्द्यामध्ये असा विषय आहे की जेव्हा नगरपालिकेच्या ब्रिजमध्ये कुठले गुन्हे होतात, काय होतात, तर ते लोक इकडे येतात, आरपीएफ वाल्यांकडे किंवा पोलीस वाल्यांकडे येतात. तर ते बोलतात कशासाठी? समजा गर्दुले लोक किंवा काही तिथं भांडणं वादविवाद झाले ना, तर ती लोक इकडे येतात आरपीएफ वाल्यांना. आरपीएफ वाले काय बघा, हे बघा, हे जे आहे ना, याला पाय लागून, सचिन सर, इसको पैर लग के एक्सीडेंट हो सकता है. इसको निकालो, इसको प्लेन करो, लेवल करो, कुछ ज्यादा नहीं. और बनाने वाले ने भी कैसे बनाया देखिए ना. अभी मैं चल रहा हूँ, मैं देख रहा हूँ गाड़ी वहां पे देख रहा हूँ, यहाँ पे पैर लेके गिर जाऊंगा. तो ये भी देख लो. ये भी जितने रिपेयरिंग के काम है, साईडला रिपेयरिंग के जितने भी काम है मॅडम, कृपया लक्ष ठेवा. तुम्हाला माझी विनंती, तुम्ही
रिझल्ट असलाच पाहिजे. मी तर 15 आहे, पण आता मी टॉयलेट बघायला मात्र मी आज दिवसाभरात पूर्ण कधी पण येणार. स्कायवॉक आहे आधी तर कोणाच्या हाती ते विचारा. नगरपालिका बोलते रेल्वे प्रशासन बोलतो नगरपालिका. त्या स्कायवॉकचा एक पार्ट जो आहे हा. ना, एका रिक्षा चालकाच्या 5 किलोचा पार्ट जो हो आहे, त्याच्या मध्यंतरी ह्याच्यात काहीतरी पडलाय. पडला तो. म्हणजे आपल्याशी काय संबंध आहे का त्या स्कायवॉकचा सर? वो स्कायवॉक जो है इसका अपने से कुछ संबंध है या नगर पालिका से बात करना पड़ेगा? वो वेस्ट साइड में जो भी है हाँ। वो उनका था, हाँ। और ये यहाँ पे त्या साईडचा वो भी इसका है, उनका ही है. केबीएमसी परत बोला. केबीएमसी का अभी तक इसका मेमोरेंडम नहीं हुआ हमारा रेलवे के लिए. एक्चुअली इस साइड के मग आपण मी आता नगरपालिकेला त्या सूचना देतो, शिवसाहेबांशी बोलतो. मॅडम त्या महिला अजून पण तिथे बसलेल्या आहेत. माझं त्यांच्यावर लक्ष आहे. मी सोडणार नाही बघा. लक्षात ठेवा, त्यांना तिथून हलवायला सांगा ताबडतोब, कारण त्या पुन्हा ते काम चालू करतील. बरोबर. मी तुम्हाला बोललो, मी शिक्षक आमदार आहे. मी वर्गाच्या बाहेर जरी गेलो तरी वर्गात गोंगाट चाललाय का याच्यावर माझे कान लक्ष असतात. तसं मी इथून जरी गेलो तरी मी काय काय बघितलंय, मी कधी पण येऊ शकतो मॅडम. म्हणजे मी काम करणार आहे, मला काम करायचं. मी एवढे दिवस लक्ष नव्हतं दिलं, माझी चूक आहे, समजायला लागेल. पण आता मी ऍक्शन मोडमध्ये आहे, मला हे लक्ष घालायचंय. मी शैक्षणिक प्रश्न अनेक सोडवलेत. आता मला माझ्या बदलापूरकरांचे सगळे प्रश्न सुटलेच पाहिजेत. आणि तुम्ही एक सक्षम अधिकारी, बरोबर, डीआरएम साहेबांनी पाठवलेल्या प्रतिनिधी, या दोघांवर विश्वास ठेवून आज आपण हा दौरा केलाय. यामध्ये अजून पण काय बघायचं राहिलं असेल ते आपण पाठी करून घेऊया, एकदा बघून घेऊ आपण. हा. हा. बघूया या बघूया आपण. त्यांनी सांगितलं त्याला तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तिकडे टाकी नुसती पडलेली आहे, ती टाकी उचलून इथे ठेवली तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हा, असं काय म्हणतो. पाणी नाही, टॉयलेटला पाणी नाहीये. प्रॉब्लेम आहे तिथे वॉशरूमचे. बरोबर आहे. कुणीही पैसे द्यायचे नाहीत इकडे, कुणीही पैसे द्यायचे नाहीत. बरोबर फ्री टॉयलेट आहे ना. टॉयलेटमध्ये स्वच्छता नसेल तर इथे आमचे कार्यकर्ते असतात, तिथे बघून घ्यायचे सगळे कार्यकर्ते. त्यांना तक्रार करा, मलाही कळवा. आपण पुन्हा त्याची रिव्ह्यू घेऊ आणि कशी स्वच्छता असेल तेही बघू आपण. ओके. महिला उभ्या आहेत, महिलांना उद्देशून एकदा तुम्ही हे स्पष्ट करा. हा. महिलांनी कुणीही पैसे द्यायचे नाहीत. नाही ठीक आहे. मीडियाच्या माध्यमातून सगळं जातेच त्यांच्यापर्यंत. आपण बोर्ड लावा, मी संध्याकाळी पाहायला येतो पुन्हा. चला पुढे आपल्याला काय बघायचं सध्या आपण बघत आहोत ज्या ठिकाणी अपघात झाला, आता त्या ठिकाणी शिक्षक आमदार जे आहेत ते सध्या पाहणी करतायत. हा EM मार्ग आहे. इथे इंजिन थांबताना इथून मूव झाली की लगेच माणूस खाली पडतो. तर हा इथे एंड. एक सेकंड, याला काही पर्याय काय करता येणार नाही का? किंवा एखादा बॅरिकेड तिथं परत वाढवलाय? बॅरिकेडचं थोडा वाढवला. नहीं, मला काय म्हणायचंय, एक बेटा थोड़ा सा मागे. सर ये देखो, ये जो आपने ये लगाया कि नहीं, इसको ही थोड़ा बढ़ाएंगे. एक्चुअली क्या है, फ्लैट सेंटर से इतना दूर का भी रूल्स है, शेड्यूल ऑफ डायमेंशन से रेलवे का कोई भी प्लेटफॉर्म ऐड देना हाँ 1950 में होना चाहिए. ये जो भी स्ट्रक्चर है स्टेयरकेस है, दादर में देख सकते हो, CSMT में दे सकते हो. लेकिन वहाँ पे एक्सीडेंट हुआ है तो वहाँ पे कुछ तो केयर करना पड़ेगा ना. नहीं सर, वो जो परमानेंट स्ट्रक्चर 2.5 मीटर दूर पर होना चाहिए ट्रैक सेंटर से. अजून एक मुद्दा असा नाही, मग याला थोडंसं अजून पुढे याला एक्सटेंड करू शकतो का? पूरा सीढ़ी तोड़ना पड़ेगा. हा? पूरे मी ते बॉक्सच बोलतो त्यांना मी. बॉक्स इसको लोखंडी बैरिकेड्स वहाँ पे लगाएंगे तो कर सकते. आया ध्यान में, गिरेगा नहीं वहाँ पे कोई. नहीं सर, ये देखो अभी एक गाड़ी जा रही है, बराबर. थापा ये गाड़ी तो देखो, ये गाड़ी यहाँ पे तो आगे नहीं आ रही ना, नहीं आ रही है. तो यहाँ से एक रिंग बना के आप ऐसा ही लोखंड का रिंग बना के बॉक्स बना के आप ये कर सकते हो ना. ठीक है सर. किसी की जान गई सर यहाँ पे, ये ध्यान देना पड़ेगा. अगर ये होता तो वो लड़की की अक्षता देवरे, चेतना देवरे का यहाँ पे एक्सीडेंट हुआ है. किसी की जान गई सर, सीरियस लेना पड़ेगा हमको. देख लीजिए. एक सेकंड मला बघू द्या. मला काय सांगायचं सुचवायचं आहे की एक सेकंड मागे या. इधर से देखो सर, इधर से यहाँ तक आप बैरिकेड लगा सकते हैं ना, ये लगा सकते हैं ना चेतन सर. देखो इधर वर्टिकली नहीं, नीचे लगा सकते हो, नीचे, ऊपर नहीं यहाँ लगा से सकते. देखो कोई गिरता है ना. नहीं सर, रूल्स ही नहीं है सर. कोई भी सर स्ट्रक्चर है किसी ना की जान जा रही है सर, रूल्स ही नहीं है. DRM सर भी बोलते हैं केज लगा दो. ये वर्टिकली कुछ भी तो वहाँ हम से कर कुछ सकते हैं. लगाओ.
ऐसा स्क्वायर में जो भी केज आता है हाँ। वो जो ट्रेस पासिंग कम हाँ। करने के लिए हाँ। वो लगा सकते हैं। वो लगाओ और यहाँ पे 1-2 ईंट का बांधकाम तो नहीं कर सर, सकते हैं, वो भी परमिशन नहीं नहीं। सर, इस पे गिरेगा ही गिरेगा। नहीं सर, नहीं तो इसमें जाली लगाओ, जाली लगा सकते हो, ठीक है सर। काहीतरी करा मॅडम. करतो साहेब. मॅडम बघा, हा सिरियस विषय आहे, आपल्याला सॉल्युशन करावं लागेल. इथे एक अपघात झालाय, अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेला तुम्हाला इथे उभं राहायला जागा नसते, तुम्ही पाहिलं आहे. अशा अवस्थेमध्ये आज एक आमच्या भगिनीचं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. खूप दुर्दैवी गोष्ट आहे, खूपच दुर्दैवी गोष्ट. आज त्यांचे कुटुंबीय काय सोसत असतील, काय विचार करत असतील, यालाच दोष देत असतील. आणि हा दोष कोणाला जात असेल मॅडम? काम न करणाऱ्या माणसाला दोष जातोय. म्हणून माझी विनंती आहे की इथे काहीतरी तुम्ही तात्काळ व्यवस्था कराच. कुठल्याही परिस्थितीत पुढे इथे कोणत्याही प्रकारचा आपण समजू शकता ना मॅडम. अहो डीआरएम साहेबांना सांगा थोडं रूल्स ब्रेक करा, चालेल, पण आमच्या लोकांचे जीव तर वाचवा. सर सर ने बोला वो नीचे केज लगाने के लिए। काही पण करा, पण करा अशी मागणी जी आहे ती सध्या खेळताना आपल्याला बघायला मिळते आहे. आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा करने के लिए वो केज प्रोविजन है, उसको ऊपर जाली भी नहीं लगा सकते। ये ध्यान में नहीं आ रहा ना सर, ये ऐसा सिस्टम किधर भी नहीं प्लेटफॉर्म पे, ये अपने इधर ही है. नहीं सर, हर जगह केज लगाता है। देखिए मेरी विनती है, कम से कम इतना यहाँ से ईंट तो लगा सकते हो ना. नहीं, परमिशन नहीं है सर। किस लिए, कारण क्या है? ये हाइट होगा। तुम्ही सांगितलं होतं ना मागे. नहीं क्या बोल रहा है, यहाँ तक बनाओ ना कम से कम, कि आदमी कोई भी आने ठीक नहीं है चाहिए सर. आगे. ये देखो 1-2 पैर तक करो ना मॅडम. 2 फुटाचं करायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? आम्ही तो सूचना दिल्या ते लोक हे नाही नहीं करना पड़ेगा सर, ये आपको कौन सी भी हालत में आप करो. ठीक है सर। नहीं तो नीचे से कुछ बनाओ. आप केज कर रहे हो कि नीचे से कुछ कराओ कि कोई यहाँ पे न जाए. ठीक है। आणखीन एक महत्वाची गोष्ट सर, हा 4 महिन्यापासून खोदून ठेवला, त्याचा वर्क प्रोग्रेस बघा काय आहे. 4 महिन्यापासून तुमची क्या problem? गरज आहे, ये- तुम्ही काम ये क्यों? सुरू नहीं करता तेव्हा खोदा ना इधर ना जो भी एंड होता है ये जो डिसमेंटलिंग में 3rd 4th लाइन में है, ये डिसमेंटलिंग वो जो सर ने बोल रहा था ना सर, डीआरएम सर, वो 3rd 4th लाइन के हिसाब से हमने इधर से लेकर 20 मीटर थोड़ा था। 2 एकदम सिंपल, एवढी जरी केस सेफ्टीसाठी पाहिजे काहीतरी, ते नाही म्हणतात. आपको ये ब्लॉक लगेगा, म्हणजे गाड्या बंद केल्या काही वेळापुरत्या, त्याला काय म्हणतो आपण, मेगा ब्लॉक जर घेतला तर त्यांना ते काम करता येईल असं म्हणे. तो करो 1 दिन के लिए सर, दिक्कत हाँ कुछ तो करो, ज्यादा नहीं सर. आज एक 10-15 मिनट का जेसीबी से काम हो जाएगा फटाफट, ज्यादा टाइम जाएगा. जो ट्रैक में पत्थर गिरेगा वो उठा के बाहर लेना पड़ेगा। फिर भी 1 घंटा लगेगा, करवा के ले लो जितना जल्दी हो सकते. लेकिन आणखीन एक पर्याय की हा जो मार्ग आहे अजून 15 डबा सुरू झालेला नाहीये. हाँ याला 10 फूट मागे घ्या. हाँ ये करो ना सर, ऐसा कुछ करो, ऐसा कुछ करो. 15 डबा सुरू झाला त्यावेळेस तुम्ही नक्की पुढे करा, पण आता तर मागे घ्या. बरोबर आहे. म्हणजे गाडीचं इंजिन इथपर्यंत येतं. ते काय ये इसको कुछ कर सकते हो, इसको ले सकते हो पीछे पीछे. ले सकते सर, मैडम पीटीएन इशू करना पड़ेगा। मॅडम 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 हा बोर्ड मागे घेतला तर आपण याचा पण एक मेजरमेंट्स काढून की प्लॅटफॉर्म आपल्याकडे किती रेडी आहे, मागे. लोकल किती थांबते, किती रेडी आहे, काय तो करा. त्याचं आपण त्याचं ते करा, मेजरमेंट्स ते करा. काढून मी पण मला माझी विनंती आहे की काही केलं ना सर, देखो त्याचे सर, measurements कुछ भी किया ना तो ये रिस्की है. कुछ भी करो आप, 4 डब्बा पीछे जाओ, 5 डब्बा पीछे, लेकिन ये इसके लिए रिस्की है. सब लोग से मैं बात करता हूँ, करो. और अल्टरनेटिव कुछ है तो कुछ तो हम लोग करो, कर देंगे। 1-2 फीट का कुछ करो, उधर से छोड़ो, 1 फीट छोड़ो. प्लेटफॉर्म को ऊपर से कोई भी स्ट्रक्चर नहीं आना चाहिए। वो मैं एक ठीक बार है. बात करता हूँ सर से, यहाँ से जो भी बाहर के बाहर करो, कुछ तो करो ना. हमारा तरफ से जो कोशिश है सर, हम सर से करो, बात करके क्योंकि करता हूँ। ये बहुत इम्पोर्टेंट है. नहीं तो क्रॉस वहां से कुछ करो, ठीक है सर। कुछ तो करो, लेकिन करो, क्योंकि ये इम्पोर्टेंट है सर. ये ऐसी बात नहीं किसी की जान गई सर. हाँ सर, आज वो तो है। ये नहीं होता तो हमारी वो बहन जिंदा रहती थी. ये बहुत इंपॉर्टेंट चीज सर, आप देख लेना, इसके ऊपर विचार करो, सबको बताओ, इधर कुछ ना कुछ तो करना पड़ेगा. अहो इथं सर लघवीला जायला सुद्धा जागा नाही इथं.
हा तेच म्हणलं तिथं पाणी सुद्धा नाही ठेवत. हा त्यांना म्हणलं तर ते म्हणले आमच्याकडे माणूस नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टवाला ठेवलेला आहे. हा लेडीजचं बी नाही जेंट्सचं बी नाही. चला थँक्यू सर. सामान्य रेल्वे प्रवासी देखील आज सरांशी ठाकून बोलतायत आणि चर्चा करतायत. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. ठीक आहे.